हॅलो, नमस्ते सर्वांना. तर सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर सुषमा मालवणी किचनला. तर आज मी शेंगा आणि हरभऱ्याची रस्सा भाजी बनवलेली, एकदम छान झालेली. भाताबरोबर, चपाती, भाकरीबरोबर तुम्ही कशाबरोबर खाऊ शकतात, एकदम चांगली लागते. तर ती कशी बनवली त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर त्यासाठी ना 1 वाटी चणा घेतलेला आणि तो ना 7 ते 8 तास भिजत ठेवायचा किंवा ओव्हरनाईट पण तुम्ही भिजवू शकता. तर आता मी कुकरला ते शिजवून घेते. त्यासाठी 1.5 ग्लास पाणी घातलं आणि थोडंसं मीठ घालते. तर मी कुकरच्या डब्यामध्ये लावते, तुम्ही डायरेक्ट कुकरला पण लावू शकता. तर त्याच्या 4-5 अशा शिट्ट्या करून घ्यायच्या. नंतर फोडणीसाठी 2 कांदे कापून घेतलेले आणि 1 मोठा टमाटर घेतलेला आणि ना थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला घेतला, मालवणी मसाला घेतला, हा काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आणि थोडीशी हळद घेतली आणि जिरे आणि हिंग घेतला फोडणीसाठी. काश्मीरी लाल मिर्च फक्त कलरसाठी चांगली येते म्हणून, नाहीतर तिखट एवढी ती नसते. आणि या शेंगा घेतलेल्या आहेत, 4 शेंगा होतात छोट्या छोट्या, त्या मी सोलून धुतले आणि सोलून घेतल्या आणि कापून घेतल्या. तर मी त्या ना टोपामध्ये पाणी ठेवलं गरम करण्यासाठी आणि ते शिजवून घेणार आहे 2-3 मिनिट. तर आपण डायरेक्ट कुकरला लावलं तर जास्त शिजून येतात चण्याबरोबर लावल्या, तर म्हणून त्या कुकरला लावून घ्यायचे नाही, अशा वेगळीकडे शिजून घ्यायच्या. तर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, थोडीशी हळद टाकते आणि ना तेव्हा ढाकण ठेवून आपण 5 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण फोडणीला घालू. तर त्यासाठी 2 चमच मी तेल घालते. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं भाजलं की त्यामध्ये एक तेजपत्ता असा कापून घेतला. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ना खडे मसाले पण इथे घालू शकता थोडे, तर मी नाही घातले आहे. त्यानंतर कांदा घालते. कांदा पण चांगला असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. 2-3 मिनिट लागतात चांगला असा भाजून घ्यायला. तर कांदा भाजला आहे, त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट घालते 2 चम्मच अशी. ही मी घरी बनवून ठेवते अशी, म्हणजे आठवड्याची 15 दिवसाची अशी बनवून ठेवते. तर ती पण चांगली अशी भाजून घ्यायची 2-3 मिनिट. हे बघा भाजली. आता त्यामध्ये मी टमाटर घालते. तर मी हे ना चॉपरमध्ये असं बारीक करून घेतलं आहे. तर तुम्ही ना असं चाकूने किंवा मिक्सरला लावून पण फिरवून छोटंसं बारीक करून घेऊ शकता, चाकूने कापून किंवा. तो टमाटर भाजला की त्यामध्ये थोडंसं मी हिंग घालते आणि त्यामध्ये आपण मसाले घालूया सर्व हे. थोडीशी मी आता कोथिंबीर घालते आणि नंतर थोडी फोडणी वरून थोडी घालणार. तर हे सर्व आता भाजून घेऊया. 2-3 मिनटं आपण तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. छान असा भाजला पाहिजे. हे बघा मसाला हे चांगला भाजला आहे, असा एकसाथ गोळा झाला पाहिजे, मग समजायचं आपला मसाला चांगला असा भाजला आहे. कढईला चिपकता कामा नये. तर आता बघूया आपण. हे बघा आता चणा पण हे शिजून आले आहेत, मी कुकरमधून काढून घेतले आणि शेंगा पण शिजले आहेत. हे बघा 4-5 शिट्ट्यामध्ये चांगलं शिजून येतात. हे बघा शेंगा पण शिजले आहेत. तर आता मी घालून घेते मसाल्यामध्ये सर्व शेंगा आणि चणा. एकदम छान होते भाजी. तर आता मी शेंगा पण घातल्या आणि शेंगातलं पाणी टाकायचं नाही, ते पण घालून घ्यायचं. तर हे मी वाटण केलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण केलेलं, कांदा आणि खोबरा भाजून घेतला आणि ते मिक्सरला लावून बारीक करून घेतलं, ते वाटण पण घालते आणि मिक्स करून घ्यायचे. हे बघा छान. मी थोडी पातळ ठेवले, तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही थोडं पाणी कमी घाला. आणि त्यामध्ये मीठ घालते, पण आपण चण्यामध्ये मीठ घातलेलं आणि शेंगामध्ये पण थोडंसं घातलेलं, त्यामध्ये आता थोडंसं कमी घाला.
कमी आणि त्याला चांगली अशी उकळी येऊन दे 2 मिनटं. त्यासाठी मी झाकण ठेवते वर 2-3 मिनटासाठी. हे बघा 2-3 मिनटं झाली आहेत. आता बघूया. हे बघा छान अशी भाजी तयार, रस्सा भाजी तयार झाली आहे. बघा छान लागते खायला. भाताबरोबर चपातीबरोबर तुम्ही कशाबरोबर खाऊ शकतात. मी थोडी म्हणून पातळ ठेवली आहे भाताबरोबर खायला. तर तुम्ही जरा तुम्हाला पाहिजे ते घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी सुकवून घ्या 2 मिनटं अजून आणि थोडी वरतून कोथिंबीर घालायची. आपली भाजी तयार झाली आहे छान अशी. तुम्ही अशी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा.